चला आपण आज आहे ना कॅरेमल कस्टर्ड बनवूया. सो त्याच्यासाठी आपण हे बन्स घेतलेत. तुम्ही ब्रेड पण घेऊ शकतात, नॉर्मल व्हाईट ब्रेड, पण आम्ही हे बन घेतले. त्याच्यानंतर हे अमूलचं मिठाई मेड घ्यायचं आहे. हे पण ऑप्शनल आहे. ह्याच्या जागी तुम्ही ऑनली शुगर पण यूज करू शकता. आपल्याला थोडंसं टाकायचं आहे स्वीटनर म्हणून. आणि ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे. मिल्क आपण दूध घेतलंय थोडंसं, नॉर्मल पण घेऊ शकता किंवा ल्यूकवॉर्म पण चालेल. आणि शुगर. सो आपण आता स्टार्ट करूया. आता आपण हे ब्लेंडरमध्ये पहिल्यांदा आपण हे पाव घेऊया. आपण हे बन्स थोडेसे हे करून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर, टेस्ट तुम्हाला म्हणजे जसं फ्लेवर आवडतं त्या हिशोबाने. कस्टर्ड नंतर आपण मिल्क ॲड करूया. एवढं मिल्क आपल्याला लागेलच त्याला ब्लेंड करायला. मिठाई मीठ मध्ये ॲडिशनली तुम्ही शुगर टाकू शकता, बट ऑलरेडी बन्स पण गोड आहेत. त्याच्यानंतर मिठाई मीठ भरपूर गोड असतं, सो आम्ही आता नाही टाकत आहे. ह्याला आता क्लोज करून घेऊयात आणि ब्लेंड करून घेऊयात. आता आपण जे मिक्सचर बनवलं ते आपण एक मिल्कमध्ये ॲड करूया आणि त्याला आपल्याला बॉईल करायचं आहे नंतर. आणि थिक करायचं पूर्ण त्याला कस्टर्डच्या कन्सिस्टन्सीचं. आपण आता हे मिक्सचर मिक्स करत राहायचं आहे, सो दॅट त्याच्यामध्ये लम्प्स नाही यायला पाहिजे आणि एकदम फाईन अशी थिकनेस त्याला यायला पाहिजे. बिकॉज आपण जे कस्टर्ड ॲड केलं त्याच्याने थिकनेस येईल. तर हे बघा तुम्ही थिक होत चाललंय. कस्टर्डमुळे त्याला जेलॅटिनस हे येईल टेक्स्चर आणि थिक पण होईल. आता मेनवाईल आपण कॅरमेल पण करायला घेऊयात. सो त्याच्यासाठी एक पॅन घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये शुगर कॅरमेलाइज करायला ठेवूया आपण. अराउंड आता 6 टीस्पून घेणार आहे, पण तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, तुम्हाला किती स्वीट लागतं. आणि ह्याला ना स्पूनने मिक्स नाही करायचं, ह्याला जस्ट पॅनलाच स्टर करून करायचं. सो विल स्टार्ट द गॅस नाव. आणि स्लो गॅसवर करायचं. मीनवाईल हे पण कंटिन्यू स्टर करत राहायचं. हे असं पॅनला टॉस करायचं. आता हे जे कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड सेट करायचं आहे, त्याच्यामध्ये आता हे कॅरेमल हे बघा असं ब्राउनिश गोल्डन झालं पाहिजे. त्यात आपण पोर करून घेऊया. खालच्या सरफेसला पूर्ण ते असं हे झालं पाहिजे. ते दे सिलिकॉन. हे आता थिक व्हायला लागलं आहे. त्या स्टेजला आपण हे विस्कर घेऊन आपण त्याला कंटिन्यू स्टर करायचं. आता आपलं हे जे थिकंड मिक्सचर आहे ते आपण पोर करूया ह्याच्यात. ह्याला आता आपण फॉइलने कवर करतोय. वन टू 2 असे स्मॉल त्याला एरेशनसाठी होल मारायचे. आणि इथे आपण मोठं कंटेनर घेतलं. आपण डबल बॉइलिंग टेक्निक यूज करणार आहे. त्याच्यासाठी आपण पाणी घेतलं आणि आपण आता हे कंटेनर प्लेस करणार आहे. पण त्याची जी पाण्याची लेवल आहे ती आपल्या मेन कंटेनरला टच नाही झाली पाहिजे. आणि ह्याला आता आपण 30 मिनिट्स असं कवर करून ठेवायचं. लेट्स चेक आफ्टर 30 मिनिट्स. अराउंड 30 to 40 मिनिट्स आम्ही ठेवलेलं स्टीम व्हायला. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी ते सेट झालं आहे. बट ॲक्च्युली त्याला आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची ते प्रॉपर जेली लाईक कन्सिस्टन्सी येईल. सो 2 तास इनफ आहेत, पण आम्ही ओव्हरनाईट ठेवून उद्या खाणार आहेत ते. सो ठेवूया आता रेफ्रिजरेटरमध्ये. सो काल आपण जे ओव्हरनाईट रेफ्रिजरेट केलेलं कॅरमेल कस्टर्ड ते आता मी प्लेटमध्ये हे काढते. बघूया आता. वाव, हे किती परफेक्टली निघालं आहे. सो आपलं हे कॅरमेल कस्टर्ड आता रेडी झालं आहे.